ही गाय भारी रे ती उजळलेली जरा. जितेत मग बघणार आहे भाऊ. हा जित ही गाय लय मारत होती शंकर. काय नाही तू श्याम श्याम. श्याम. काय करीत झाली 10 दिवसात. हो शाळेमध्ये आले बरोबर. उठ ए, उठ ए, उठ, उठ. आता याचे नवीन हे केस जाऊन नवीन केस आहे तिला ते या चांगल्या सुधारतील 8-10 दिवसात. एका महिन्यात चांगल्या होतील. ती पण ते जे होती काय मी पण हात लावू देत नव्हती अंगाला. घरी तरी ही पण गरीब झाली. ही कपिला आहे काळी. काळी गाय मिळत नाही लवकर. ओरिजिनल कपिला आहे गावरान. गपचूप बैस. हे, उठ. अरे आपण झालं का आपण झालं काय हा आपण झाले काही हो नर्मदे चल. ही गिराय सामा ही गाय आहे ना हिला 5 नाही. पास्ता नाही का? हा ही विशेष आहे. तिला 5 तनाची गाय आहे. अरे वा. तिला कुठून लंपी भेटली? घालता. लंपीच्या आजारातून वाचवलं हिला. कुठून आली? ही सावत्र्यातलीच आहे गावामध्ये. हो का? पास्ता म्हणल्यावर देवाच येईल दर्शन. नर्मदे इकडे ए इकडे चल. नर्मदी हिला माय नाही काय नाही. लहानपणी माय वाली ती. ही लय खराब होती आणली तेव्हा. आता 8 दिवस झाले हिला आणून. तिची तब्येत चांगली होऊन राहिली आता. हिला आहे जरा. या 2 जरा डेंजर आहे. मारतात का? दुसऱ्याला म्हणा. शांत म्हणून याला इंजेक्शन घातलेली. त्या दोन्ही पण डेंजर आहे. हे पाय. पण आता थोड्या शांत झाली. तुम्हाला बरंच जवळ देतात त्या. हा, ते प्रेम केलं ना तिच्यावर आपण. हो ते आहे. जीव लावला ना शांत होतात ढोरं. हो. हे सगळी मारणारे गायी आहेत या बऱ्याच. त्या दोघीला तर व्यसन आहे डायरेक्ट. गोमातेवर आमचं एवढं प्रेम आहे की आम्ही आमच्या व्हीआयपी रूम सोडून इथं गोशाळेमध्ये आराम करतो. आणि ही आमची अखंड धुनी. ही धुनी दाखव. हो. दिसली का? हो. ही धुनी बंद नाही पडत. अखंड चालू आहे. रात्रंदिवस चालू राहते. असं हे सर्व शेतकऱ्याला गायी पाळण्याचा सल्ला देऊ इच्छितो मी. गोमातेची सेवा सर्वांनी करावी. गोमूत्राचे शेणाचे फायदे आपल्या शेतकऱ्यांना खूप आहे. गोमातेपासून दुधाचे फायदे आहे. अनेक आजार गोमातेच्या सेवेने बरेच आजार असे दुरुस्त होतात. कॅन्सर सारखे दुर्गम आजार दुरुस्त होतात. संस्थांमध्ये आम्ही 21 गायीचं संगोपन या संस्थांच्या माध्यमातून करतो. संस्थांना कुठल्याही प्रकारची गुंठाभर जमीन नाही. हे सर्व दानदात्याच्या भरोश्यावर या 21 गायीचं संगोपन चालू आहे. कथा कीर्तनाच्या माध्यमातून जो पैसा मिळतो तो पैसा आपण गौमातेच्या चाऱ्यासाठी, गौमातेच्या निवाऱ्यासाठी, गौमातेच्या आरोग्यासाठी सर्व पैसा आपण खर्च करतो.